विषय तर बिहार भवन 36-37 मजल्यांचा बिहार बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरेंना श्रद्धांजली अर्पण करणं, त्यांच्याबद्दल मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा। माझ्या आयुष्यामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ठेवलेला उच्च विचारांचा ठेवा, याची अनेक प्रकारची उदाहरणं, अनेक प्रकारची माहिती, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व, बाळासाहेबांची निर्णय क्षमता, बाळासाहेबांच्या मनाचा मोठेपणा, बाळासाहेब हे सांब सदाशिव होते। ते जेवढे एखाद्यावर गरम व्हायचे तेवढे सजासजी थंड होऊन कोणालाही ते माफ करायचे। अशा प्रकारचं एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व, त्या व्यक्तिमत्वाची आज ही जन्मशताब्दी आहे। त्यामुळं तुम्हाला जे काही जर विचारायचं असेल तर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंबद्दल विचारा, याच्या पलीकडे मी जाणार नाही। जाधव साहेब, जेव्हा तुम्ही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होतात आणि शिवसेनेमध्ये आलात, जेव्हा तुमचा अप्रोच झाला बाळासाहेबांसोबत, एकंदरीत काय भावना होती त्यांची, म्हणजे शिवसेनेमध्ये प्रवेश करायचा किंवा तुमचा पक्षप्रवेश होतोय, तर या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल? असं आहे की मी बाळासाहेबांच्या हयातीमध्येच मला शिवसेना सोडावी लागली, परंतु मी जेव्हा पुन्हा शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे हयात नव्हते, शिवसेना प्रमुख हयात नव्हते। त्यामुळे परत येतानाच्या काय भावना होत्या हे आत्ता सांगणं म्हणजे ते हयातच नव्हते। परंतु एक मात्र सांगतो की मी मंत्री झाल्यानंतर शिवसेना प्रमुखांना परमोच्च आनंद झाला होता, परमोच्च आनंद झाला होता। आणि त्यानंतर शिवसेना प्रमुख मला वरच्यावर फोन करत असत, आम्ही बोलत असू, काही त्यांनी मला कामं सांगितलेली होती, त्यांची वैयक्तिक काहीच नाही, मी एवढा काही मोठा माणूस नाही। परंतु एक गोष्ट मात्र त्यांच्या बोलण्यातनं जाणवली होती की आम्ही तुझ्यावर अन्याय केला, अशा पद्धतीचा शब्दप्रयोग त्यांनी एकदा केला होता। परंतु मी ज्यावेळेला पुन्हा शिवसेनेमध्ये आलो त्यावेळेला शिवसेना प्रमुख हयात नव्हते, ही वस्तुस्थिती।